एक व्यक्ती असतो जो की आपल्या कुटुंबासोबत गावी राहत असतो. घरामध्ये त्याची पत्नी असते, त्याचे मुलं असतात. पैशांच्या तंगीमुळे हा व्यक्ती बाहेर कमावण्यासाठी जातो आणि जसा तो बाहेर जातो त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याची पत्नी त्या घरामध्ये असे कारनामे करू लागते जे आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. नक्की त्याची पत्नी काय करत होती? संपूर्ण कहाणी सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते बिहारमधून. बिहारमध्ये अर्रिया नावाचा एक जिल्हा आहे. कोशिकापूर वार्ड नंबर 5 या ठिकाणी राहणारं हे एक साधं सरळ कुटुंब होतं. चंदन सिंग, ज्यांचं वय आज रोजी 40 वर्ष आहे. चंदन सिंगच्या घरामध्ये त्याचे वयस्कर वडील आहे, त्याची पत्नी आहे जी की 35 वर्षांची आहे. चंदन सिंगला एक 10 वर्षांची मोठी मुलगी आहे, तिचं नाव आहे शिवानी, आणि अजून 2 लहान मुलं आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण एक परिवार आहे. घरी कमावणारा फक्त चंदन सिंग आणि खर्च त्याला 3 मुलांचा होता. 3 मुलांव्यतिरिक्त त्याची पत्नी, त्याचे म्हातारे वडील. अशा प्रकारे चंदन सिंगने बरंचसं कर्ज वगैरे काढून ठेवलेलं होतं आणि आपला घर खर्च चालवत होता. 4-5 बिघे जमीन होती. त्या जमिनीमधून जो काही खर्च व्हायचा तो होत होता. मात्र आता मुलं मोठी होऊ लागली होती आणि त्या मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे त्याला जास्त पैशांची गरज होती आणि पैशांची आता तंगी भासू लागली होती. त्यामुळे हा चंदन सिंग त्याची पत्नी पूनमला म्हणतो की आपल्या गावामधील बरेच जण पंजाब येथे जाऊन काम करत आहे, त्या ठिकाणी सहजपणे काम मिळते. माझा देखील विचार सुरू आहे की मी तेथे जाऊन काम करावे. तू इकडे घरदार, शेती वगैरे आपल्या मुलांना, माझ्या वडिलांना, सर्वांना व्यवस्थित सांभाळू शकते का? तेव्हा त्याची पत्नी पूनम म्हणते की काही अडचण नाही, तुम्ही बिनधास्त जा, मी येथे सर्व काही सांभाळून घेईल. आणि अशा प्रकारे चंदन सिंग पंजाबला जाण्याचा आणि त्या ठिकाणी जाऊन काम करण्याचा निर्णय घेतो. जानेवारी 2023 मध्ये चंदन सिंग पंजाबला जाऊन आपली ड्युटी करू लागला होता. मात्र घरी त्याची पत्नी जी होती पूनम, तिच्यावरती संपूर्ण घराची जबाबदारी आली होती. आता तिला तिच्या वयस्कर सासऱ्यांची काळजी घ्यावी लागत होती. मुलांचं शिक्षण वगैरे, त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवणं, आणि याच्या व्यतिरिक्त त्यांची जी काही शेती होती 4-5 बिघे, ती 4-5 बिघे जमीन ही पूनमलाच बघावी लागत होती. आणि पूनम देखील चांगल्या पद्धतीने ती शेती बघत होती. अतिशय योग्य पद्धतीने शेतीमध्ये जे काही पीक करायचं असेल ते पीक करायची आणि स्वतःच त्या शेतीमध्ये मेहनत करायची. पूनम देवीला तिची जी मुलगी होती शिवानी, जिचं वय 10 वर्ष होतं, ती मुलगी देखील मदत करायची. आणि अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक सुरू होतं. पती चंदन सिंग पंजाबला गेलेला होता. मात्र तो महिन्याचा जसा पगार यायचा तसा त्याच्या पत्नीच्या अकाउंटवरती टाकून द्यायचा आणि त्याची पत्नी देखील शहरामध्ये जाऊन ती कॅश काढायची आणि त्यानंतर आपला घर खर्च, लागणाऱ्या वस्तू ह्या सर्व त्या पैशांतून पूर्ण करत होती. इकडे शेतीमध्ये पिकाला पाणी देण्यापासून तर पिकाला खाद वगैरे मारण्यापर्यंत सर्व कामे पूनम देवी करत होती. अशाच प्रकारे वेळ निघत होती. पूनम देवी ज्या ठिकाणी राहत होती तिच्याच शेजाराला रुपेश नावाचा एक व्यक्ती राहत होता. रुपेशकडे ट्रॅक्टर्स वगैरे होते, मशीन होते, शेतीच्या नांगरणीचं यंत्र होतं. आणि जेव्हा कधी पूनमला शेतीची नांगरणी वगैरे करायची असेल, काही पीक थ्रेशर मशीनमधून काढायचे असेल, तर ती रुपेशला संपर्क साधायची आणि रुपेश देखील त्यांच्या शेतीमधले सर्व कामे करून द्यायचा. जसे की नांगरटी, रोटर वगैरे जे काही होतं ते करून द्यायचा आणि काही पीक असेल तर ते थ्रेशर मशीनमधून त्यांना काढून द्यायचा. आणि त्या बदल्यात पूनम देवी ही रुपेशला पैसे देखील द्यायची. अशीच वेळ निघत होती. एप्रिल 2023ची बात आहे. एप्रिल 2023मध्ये पूनम देवीने आपल्या शेतीमध्ये केलेला गहू आता काढायला आला होता आणि तिने एकटीनेच खूप मेहनतीने त्या गव्हाची सोंगणी केली होती. आणि गहू सोंगून सर्व गव्हाच्या ज्या पेंड्या असतात त्या पेंड्या एकत्र एका ठिकाणी वाहून आणल्या होत्या. आणि त्यानंतर जो रुपेश होता त्या रुपेशकडे ती गेली होती आणि रुपेशला म्हणत होती की माझा जो गहू आहे तो तुमच्या थ्रेशर मशीनने काढून द्या. आणि रुपेश तिला म्हणायचा की आता सीझन खूप जोरात चालू आहे, नंबर लागलेले आहेत, मी उद्या येईल,
उद्या नक्की येईल. मात्र जसा दुसरा दिवस झाला, रुपेश आला नाही. पूनमदेवी पुन्हा रुपेशकडे संध्याकाळी गेली. संध्याकाळी रुपेशला पूनमदेवी म्हणू लागली की मी माझ्या शेतीचे सर्व कामे तुमच्याकडूनच करून घेते. तुमचाच ट्रॅक्टर लावलेला असतो आणि तुम्ही मला खोट्यावर खोटं बोलत आहात. तुम्ही म्हणता मी आत्ता येतो, उद्या येतो, संध्याकाळी येतो, मात्र तुम्ही येत नाही आहे. तुम्हाला जर माझा गहू काढून द्यायचा नसेल तर तसं सांगा, मी दुसरा कोणी बघून घेईल. तेव्हा रुपेश म्हणतो की वहिनी, मी तुमचा गहू नक्की काढून देणार आहे. फक्त बाकीच्यांनी जे नंबर लावलेले होते त्यांचे नंबर काढून देतो आणि मी उद्या संध्याकाळीच तुमच्या शेतावरती येतो आणि तुमचा गहू थ्रेशर मशीनने काढून देतो. अशा प्रकारे पूनमदेवी आणि रुपेशची चर्चा झाली आणि पूनम ही आपल्या घरी आली. जशी दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होते, संध्याकाळी रुपेश आपलं थ्रेशर मशीन घेऊन पूनमदेवीच्या शेतामध्ये येतो आणि त्यानंतर पूनमदेवीचा जो गहू असतो, ज्या ठिकाणी एकत्र केलेल्या पेंड्या असतात, तो गहू तयार करण्यासाठी थ्रेशर मशीन त्या ठिकाणी लावतो आणि तो गहू काढू लागतो. आता गहू काढण्यावेळी पूनमदेवीची देखील तिथे गरज होती. गहू काढायच्या वेळी तिला देखील तिथे थोडंफार काम होतं आणि पूनम ही संध्याकाळची वेळ होती. आता पूनम त्या ठिकाणी शेतामध्ये एकटी होती आणि जसं आता मशीन सुरू झालं तशी पूनम रुपेशला म्हणू लागली की तुम्ही मला खूप वाट बघायला लावली. आज येतो, उद्या येतो आणि आता संध्याकाळी येत आहेत, जेव्हा अंधार पडला. आता रुपेश त्या पूनमला वहिनी म्हणायचा. रुपेश पूनमला म्हणू लागला की वहिनी, खरी मजा ही अंधार पडल्यावरतीच असते. आता पूनमला त्याबद्दल जास्त काही समजत नाही किंवा काही समजत असेल, पूनम त्याला म्हणते की संध्याकाळी मजा असते म्हणजे काय, मला तर यामधील काही समजत नाही. तेव्हा रुपेश म्हणतो की बघा, अंधार किती छान वाटतो. तेव्हा पूनम म्हणते की अंधार किती छान वाटला असेल तरी आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे, कारण हे काम झालं पाहिजे. मात्र रुपेशच्या मनात जे असतं ते रुपेश त्या ठिकाणी करणार असतो आणि कदाचित त्यामुळेच त्याने संध्याकाळच्या वेळी त्याचं ते मशीन घेऊन आलेलं असतो. आता जशी पूनमदेवी त्या ठिकाणी त्याच्यासोबत असे मजाकमध्ये बोलत असते, तसा रुपेश आजूबाजूला बघतो आणि इथे दुसरं कोणीही नाही याचा फायदा घेत त्या पूनमदेवीला पकडतो. आता पूनमदेवीला जसं तो मागून मिठी मारतो तसं पूनमदेवी म्हणते की हे काय करत आहे, येथे जर दुसरं कोणी आलं तर कोणी काय म्हणेल, लोक काही संशय घेतील आणि हीच गोष्ट त्या रुपेशला खटकते. रुपेश विचार करतो की जर हिच्या मनामध्ये तसं काही नसतं तर या ठिकाणी ही माझ्यावरती प्रचंड ओरडली असती, मात्र ही दुसरे कारण देत आहे आणि हीच गोष्ट ओळखून हा रुपेश तिला मिठी मारतो आणि तिला म्हणतो की या ठिकाणी आता तुम्ही आणि मी दोघांव्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही आहे. मी थोडा वेळ मशीन बंद करतो आणि आपण जरा आडोशाला जाऊयात. आता पूनम सुरुवातीला नाटके करते, नाही नको म्हणते, मात्र ती रुपेशपासून स्वतःला सोडवण्याचाही तितकासा प्रयत्न करत नाही. रुपेश मशीन बंद करतो आणि तिला आडबाजूला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा रुपेश आणि पूनममध्ये शारीरिक संबंध बनतात आणि आता इथून पुढे त्या रुपेशचे आणि पूनमचे हे शारीरिक संबंध कायमस्वरूपी झाले होते. जेव्हा जेव्हा रुपेशला वाटायचे तेव्हा तो पूनमकडे यायचा आणि पूनमला जेव्हा जेव्हा आठवण यायची तेव्हा ती रुपेशला कॉल करून तिच्याकडे बोलावून घ्यायची. जेव्हा तिचे मुलं वगैरे शाळेत गेलेले असायचे आणि तिचा जो सासरा होता तो तर वयस्कर होता, तो एका ठिकाणीच पडलेला असायचा आणि पती जो होता तो पंजाबला गेलेला होता. पती पंजाबला गेलेला होता जेणेकरून त्याच्या घरचं सर्व काही सुरळीत होईल, त्याच्या पत्नीला पैशांची अडचण येणार नाही, मुलांचं शिक्षण वगैरे होईल आणि सर्व काही सोयीला लागेल, म्हणून तो पंजाबला गेलेला होता पैसे कमवण्यासाठी आणि तो तिकडे जितकं काही कमवत होता तेवढं सर्व पूनमच्या अकाउंटवरती पाठवत होता. मात्र पूनमने इकडे त्याच्या मागे खूप काही वाईट कृत्य करण्यास सुरुवात केली होती. जणू काही तिने तिच्या पतीला धोका देण्यास सुरुवात केली होती. आता गहू काढून 7 ते 8 दिवस झाल्यानंतर ही पूनम रुपेशकडे जाते आणि त्याला गहू काढण्याचे जितके काही पैसे झाले ते पैसे देऊ लागते. जेव्हा पूनम त्या रुपेशला पैसे देत असते तेव्हा रुपेश म्हणतो की मी तुमच्याकडून पैसे घेतल्यावरती मी नंतर दुसरी कोणती महिला बघू, तुझ्याकडून मी पैसे घेऊ शकत नाही.
आणि अशा प्रकारे पूनम आणि रुपेशचे हे संबंध अगदी घनिष्ठ होतात आणि यांची जेव्हा मर्जी व्हायची तेव्हा हे असे अश्लील कृत्य करू लागले होते. यांना कसली आता पर्वा राहिली नव्हती. आता यांची ही गोष्ट सुरू होऊन 5 ते 6 महिने झाले होते. 5 जुलै 2023 ची गोष्ट असते. पूनमचा जो पती असतो चंदन, हा पंजाबवरून तिला कधी कधी कॉल देखील करायचा आणि कॉल केल्यानंतर तो पूनमला म्हणत होता, आता भरपूर 5 ते 6 महिने झाले मी इकडे पंजाबला आलेलो आहेत आणि जसे माझे पैसे मिळतील तसा मी विचार करतोय की आता घरी यावं. घरी आल्यानंतर थोडे दिवस राहील, आपली शेती वगैरे पीक पाणी व्यवस्थित करून दिल्यानंतर मी पुन्हा इकडे पंजाबला निघून येईल. आता पूनम त्याला दुसरं काही म्हणू शकत नव्हती. पूनम म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही येऊ शकता. तेव्हा तिचा पती चंदन म्हणतो की जसे माझे पैसे मिळतील तसं मी घरी येतो. असेच काही दिवस जातात. 11 जुलै 2023 ची गोष्ट असते. पूनम चंदन सिंगला सकाळच्या वेळी कॉल करते आणि त्याला म्हणते की आपली जी मुलगी आहे शिवानी, जिचं वय 10 वर्ष आहे, ती मुलगी काल रात्रीपासून गायब झाली आहे. मी तुम्हाला कॉल करत होते मात्र तुमचा फोनही लागत नव्हता. मुलगी काही केल्यास सापडत नाही. आता चंदन सिंग देखील तिकडे पंजाबमध्ये त्रस्त होतो, परेशान होतो. तोही विचार करतो की 10 वर्षांची आपली मुलगी नक्की गेली तर गेली कुठे, रात्रीपासून बेपत्ता आहे असं म्हणत आहे. तर तिकडे चंदन सिंग म्हणतो की ठीक आहे, तू भरपूर शोधलं असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल कर, तोपर्यंत मी देखील घरी येतच आहे. 11 जुलै 2023 रोजी पूनम जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगते की माझी 10 वर्षांची मुलगी, जिचं नाव शिवानी आहे, ही 10 जुलै 2023 रोजी म्हणजे काल रात्री घरामधून बेपत्ता झाली आहे आणि ती कुठेही सापडत नाही. तिने रात्री जेवण वगैरे केलं होतं आणि सर्व काही रोजच्या प्रमाणे ठीक होतं, मात्र ती गायब झाली तर मला काही सांगूनही गेली नाही. पुन्हा म्हणते की मी अनेक नातेवाईकांना कॉलही केले, मात्र कोणी सांगितलं नाही की तुझी मुलगी शिवानी इकडे आली आहे, तिकडे आली आहे. तिचा काही पत्ताच लागत नाही आणि अशा प्रकारे पोलिसांनी देखील 10 वर्षांची शिवानी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली. 12 जुलै 2025चा दिवस उगवतो. चंदन सिंग देखील पंजाबवरून घरी येतो, गावी येतो आणि आपल्या मुलीला ते आता इकडे तिकडे शोधू लागतात. त्याची पत्नी पूनम देवी तर खूप रडत असते की मुलगी नक्की मुलीसोबत काय झाले असेल, कोणी तिचे अपहरण केले असेल. एकतर आजकाल 3 वर्षांच्या मुलींना देखील लोक सोडत नाही. ही 10 वर्षांची मुलगी होती, त्यामुळे पूनम खूप रडत होती आणि चंदन देखील खूप त्रस्त झाला होता. ते मुलीला इकडे तिकडे शोधत होते, मात्र त्यांना कुठेही कसलाही पत्ता लागत नव्हता. तिला शोधता शोधता त्यांच्या शेताजवळच एक मकाची गंजी होती आणि त्या मकाच्या गंजीमधून कसलासा वास चंदनला येत होता आणि चंदन त्या वासाच्या दिशेने तिकडे गेला असता त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत होती आणि त्यानंतर त्यांनी त्या मकाच्या बिट्ट्या थोड्या साईडला केल्या तर त्यामध्ये त्यांना त्यांची मुलगी मृत अवस्थेत दिसली होती. त्यानंतर चंदन आणि पूनमला खूप मोठा धक्का बसला होता. दोघेही खूप रडत होते. चंदन तर अगदी बेशुद्ध होण्याच्या स्थितीमध्ये आला होता. इकडे पोलीस शिवानीचा पोस्टमॉर्टम करतात आणि जसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो तसं त्यामध्ये दिसतं की शिवानीने कसलासा विषारी पदार्थाचे सेवन केले होते आणि विषारी पदार्थाचे सेवन तर केले होते, मात्र तिच्यावरती कसल्याशा धारदार हत्याराने वार देखील करण्यात आले होते. म्हणजे 10 वर्षांची जी शिवानी होती तिचा कोणीतरी खून केला होता असा संशय पोलिसांना आला होता आणि आता पोलीस विचारपूस करत होते की तुमची कोणासोबत दुश्मनी होती का. तर चंदन आणि पूनम पोलिसांना सांगत होते की आमची कोणासोबतही कसली दुश्मनी नाही आणि कोणीही असं करेल आम्हाला वाटत नाही. मात्र पोलिसांना माहीत होतं की या मुलीचा खूनच झाला आहे आणि पोलिसांना काही करून तो हत्यारा सापडवायचा होता. आता पोलिसांनी सुरुवात ही चंदनच्या घरापासूनच केली. त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली की रात्री या मुलीसोबत कोण कोण होते. तर त्या मुलीसोबत पूनम होती
आणि पूनमची जेव्हा कॉल डिटेल्स CDR वगैरे काढण्यात आलं तेव्हा पोलिसांना एक गोष्ट खटकली. पूनमचे जास्तीत जास्त कॉल, आपल्या पतीपेक्षाही जास्त कॉल त्या रुपेशला जात होते. रुपेश नावाच्या व्यक्तीला ही पूनम कॉल करत होती. आता पोलिसांना थोडं हे संशयास्पद वाटलं आणि त्यानंतर पोलिसांनी रुपेश आणि पूनम दोघांनाही उचललं आणि पोलीस स्टेशनला नेऊन हजर केलं. जेव्हा दोघांचा आमनासामना झाला, दोघांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा पूनमचं एक वेगळं उत्तर यायचं, रुपेशचं वेगळं उत्तर यायचं. त्यावरूनच पोलिसांना कळून चुकलं की पाणी कुठंतरी नाही तर पाणी हे इथंच मुरतंय. आणि त्यानंतर जेव्हा पोलिसी खाक्यात दाखवण्यात आल्या तेव्हा पूनम पोपटासारखे बरळू लागली आणि तिने तिची सत्य कहाणी पोलिसांना सांगण्यास सुरुवात केली. पूनम सांगू लागली की माझे पती जसे बाहेर कमावण्यासाठी गेले तसं रुपेश आणि माझे संबंध बनले. 5 ते 6 महिन्यांपासून रुपेशचे आणि माझे अनैतिक संबंध होते आणि आमच्यामध्ये शरीर संबंध बनत होते. 21 जून 2023 रोजी पूनम आणि हा रुपेश हा पूनमच्याच घरी येऊन तिच्यासोबत संबंध बनवत होता. तिचे मुलं वगैरे सर्व शाळेत गेलेले होते. पूनमची 10 वर्षांची मुलगी शिवानी ही देखील स्कूलला गेलेली होती. मात्र जसे रुपेश आणि पूनमचे हे नग्न अवस्थेमध्ये, आपत्तीजनक अवस्थेमध्ये संबंध सुरू होते, त्याच दरम्यान पूनमची जी 10 वर्षांची मुलगी होती शिवानी, तिचं तिकडे स्कूलमध्ये डोकं वगैरे दुखत होतं आणि तिची तब्येत डाऊन झाली होती. त्यामुळे तिचे शिक्षक तिला म्हणाले होते की तू आता घरी जा आणि घरी जाऊन आराम कर. जशी 10 वर्षांची शिवानी घरी आली तसं तिने आतमध्ये बघितलं तर रुपेश आणि तिची आई दोघे अगदी आपत्तीजनक अवस्थेमध्ये, दोघांचं त्या ठिकाणी कारनामा सुरू होता. आता ही मुलगी शेवटी 10 वर्षांची होती. या वयामध्ये जास्त काही समजही नसते आणि जास्त काही अडाणी नसते. मुलीला सर्व समजत होतं. मात्र ही 10 वर्षांची मुलगी त्या ठिकाणी उभं राहून ती सर्व काही बघत होती. इकडे पूनमला आणि रुपेशला कसलाही थांगपत्ता नव्हता की आपल्याला कोणीतरी बघत आहे. जेव्हा त्यांची नजर शिवानीवरती पडली तेव्हा पूनमने स्वतःला सावरलं. मात्र तिचा जो प्रियकर होता रुपेश, तो म्हणत होता की काही हरकत नाही. मात्र पूनम ऐकत नव्हती. पूनम रुपेशला म्हणत होती की नाही, मुलगी माझ्या नवऱ्याला सांगू शकते. रुपेशला कंट्रोल होत नव्हतं. मात्र पूनमने त्याला बाजूला लोटले आणि त्यानंतर ती आपल्या मुलीकडे गेली आणि ती मुलीला विचारू लागली की तू स्कूलमधून का आली आणि तू इथे उभे राहून केव्हापासून बघत होती. तेव्हा तिची मुलगी शिवानी म्हणत होती की मी सर्व काही बघत होते आणि मी केव्हापासून या ठिकाणी आले होते. एवढं सर्व ऐकून तो रुपेश तर त्या ठिकाणावरून निघून गेला आणि ही पूनम जी होती, पूनम म्हणत होती की तू जे काही बघितलं ते तुझ्या वडिलांना म्हणजे चंदनला अजिबात सांगू नको. मात्र ही 10 वर्षांची मुलगी ना समज, तिला कळत नव्हतं की जर मी म्हटले की मी वडिलांना सांगेल तर आई माझ्यासोबत असं देखील काही करू शकते. मुलगी तिच्या आईला म्हणाली की मी सर्व काही वडिलांना सांगून देईल आणि हीच गोष्ट पूनमला खटकली. आणि त्यातल्या त्यात संध्याकाळीच चंदनचा कॉल हा पूनमला आला होता आणि हा सुट्टीवरती घरी येणार होता. त्यामुळे पूनम पूर्णपणे घाबरून गेली आणि जसा चंदनचा कॉल तिकडून बंद झाला तसं तिने एका कीटकनाशकाचा बंदोबस्त केला आणि या मुलीच्या जेवणामध्ये ते कीटकनाशक मिक्स केले. मुलीने जेवण केले, मुलगी बेशुद्ध झाली आणि पूनमला वाटले की या कीटकनाशकाने ही मुलगी मरते की नाही. जर ही मेली नाही तर मात्र आपला भांडाफोड होईल. म्हणून या पूनमने, या शिवानीच्या आईने स्वतः धारदार शस्त्राने तिच्यावरती वार केले आणि अशा प्रकारे आपल्या पोटच्या मुलीला या नीच नालायक स्त्रीने त्या ठिकाणी संपवून टाकले आणि कोणालाही समजू नये म्हणून आपल्या अधुऱ्या डोक्याचा अधुरा वापर केला आणि त्या मकाच्या गंजीखाली तिची डेड बॉडी लपवून दिली आणि वरून मकाच्या बिट्ट्या टाकून दिल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाटक केलं की मुलगी शिवानी बेपत्ता आहे आणि त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरणाचा अशा पद्धतीने उलगडा केला. त्यामुळेच म्हटले जाते की चुकीचे काम हे कधीही लपत नसते, ते कधी ना कधी जगासमोर येत असते आणि असे कृत्य करणाऱ्याला योग्य ती शिक्षा होतच असते. पूनमला देखील खूप कठोर शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. 27 नोव्हेंबर 2025 रोजी DJ फॉर रवी कुमारने या अशा निर्दयी आईला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश रवी कुमारचं असं मत आहे की अशा आईला या जीवनामध्ये जगण्याचा काही अधिकार नाही, जिने आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं आणि त्याच मुलांना आपल्या हातानेच यमसदनी पाठवतात.
त्यामुळे रविकुमार यांनी या महिलेला फाशीची शिक्षा सुनावली. आता त्या महिलेकडे दुसरे देखील पर्याय आहेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये दया याचिका ती करू शकते, परंतु राष्ट्रपती यांनी जर ही दया याचिका खारिज केली तर ही जी शिक्षा रविकुमार यांनी या महिलेला सुनावली आहे ही शिक्षा अंतिम असेल आणि ही महिला फासावरती नक्की जाईल. मित्रांनो, आपले काय मत आहे या अशा नीच नालायक स्त्रीला कोणती शिक्षा योग्य असेल? कमेंट करून आपले मत नक्की मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे हा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.